सिंपल प्रेझेंट टेन्स रूल. जेव्हा वाक्याच्या शेवटी त किंवा त नाही असं असतं तेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे असं ओळखायचं असतं. म्हणजे जसं वाक्याच्या शेवटी येतो, जातो, मोजतो, विचार करतो, बोलवतो, पकडतो, आणतो, समजावतो, शिकवतो, सांगतो, देतो, बसतो, घेतो, बघतो, करतो. अशा प्रकारे वाक्याच्या शेवटी क्रियापदाला त लागत असेल तर मग ते सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे असं ओळखायचं. आता हे झालं पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये वाक्याच्या शेवटी क्रियापदाला त लागेल आणि निगेटिव्हमध्ये वाक्याच्या शेवटी क्रियापदाला त नाही असं लागेल. म्हणजे आता पॉझिटिव्हमध्ये आपण बघितलं येतो, जातो, मोजतो, विचार करतो, बोलवतो, पकडतो, आणतो, समजावतो, शिकवतो, सांगतो, देतो, बसतो, घेतो, बघतो, करतो. आता हे झालं पॉझिटिव्ह. तर मग जर निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर निगेटिव्ह सेंटेन्समध्ये कसं येईल? वाक्याच्या शेवटी क्रियापद येत नाही, जात नाही, मोजत नाही, विचार करत नाही, बोलवत नाही, पकडत नाही, आणत नाही, समजावत नाही, शिकवत नाही, सांगत नाही, देत नाही, बसत नाही, घेत नाही, बघत नाही, करत नाही असे सेंटेन्स असतील. तर मग ते निगेटिव्ह सेंटेन्स असतं सिंपल प्रेझेंट टेन्सचं. तर मग सिंपल प्रेझेंट टेन्सचा निगेटिव्ह सेंटेन्स ओळखण्याचा रूल असा आहे की शेवटी त नाही असेल तर मग ते सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे म्हणून ओळखायचं. तर मग आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला अप्लाय करायचा. सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला अप्लाय करताना आपल्याला हे ओळखायचं आहे की पहिलं की ते ॲक्टिव्ह वॉईसचं सेंटेन्स आहे की पॅसिव्ह वॉईसचं सेंटेन्स आहे. जर तो येत नाही, जर तो येतो असं जर वाक्य असेल तर मग ते सिंपल प्रेझेंट टेन्सचं ॲक्टिव्ह वॉईसचं वाक्य आहे की तो येतो. म्हणजे कोणत्या पण वाक्याला आपण विचारतो ना क्रिया करणारा कोण आहे. जर क्रिया करणारा प्रेझेंट असेल करता म्हणजे सब्जेक्ट तर मग ते ॲक्टिव्ह वॉईसचं असतं. आणि ज्या वाक्यात क्रिया करणारा प्रेझेंट नसेल, सब्जेक्ट प्रेझेंट नसेल तर मग ते पॅसिव्ह वॉईसचं वाक्य असतं. तर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये ॲक्टिव्ह वॉईस आणि पॅसिव्ह वॉईस असे दोन वॉईस असतात. ज्या वाक्यामध्ये
शेवटी त किंवा त नाही असेल तर ते सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असतं. आणि जर त्या वाक्यात कर्ता प्रेझेंट असेल तर ते ॲक्टिव्ह वॉईसचं वाक्य असतं. म्हणजे तो येतो, कर्ता प्रेझेंट येतो तर मग ते ॲक्टिव्ह वॉईसचं वाक्य, तर ॲक्टिव्ह वॉईसचा फॉर्म्युला वापरायचा. आणि जर का त्याच्यामध्ये असं असेल की त्याला आणलं जातं तर मग आणणे म्हणजे ब्रिंग हे क्रियापद आहे, पण त्याला आणलं जातं. तर त्याला कोणत्या पण वाक्याला विचारायचं की क्रिया करणारा कोण आहे, त्याला आणलं जातं तर त्याला आणणारा कोण आहे, तर ते दिलं नाही, तर कर्ता प्रेझेंट नाही आहे, तर मग ते पॅसिव्ह वॉईसचं वाक्य. कोणत्या पण वाक्याला आपण विचारायचं की क्रिया करणारा कोण आहे, ॲक्टिव्ह वॉईस आहे की पॅसिव्ह वॉईस आहे ते ओळखण्यासाठी. आणि जर क्रिया करणारा प्रेझेंट असेल तर मग ते ॲक्टिव्ह वॉईस आहे, क्रिया करणारा प्रेझेंट नसेल तर ते पॅसिव्ह वॉईस आहे. तर आता जर आपण असं वाक्य घेतलं की ती जाते, तर जाणारी, तर आपण विचारायचं क्रिया करणारी कोण आहे, तर ती आहे ना, ती आहे म्हणजे कर्ता प्रेझेंट आहे म्हणजे सब्जेक्ट प्रेझेंट आहे, तर मग ते ॲक्टिव्ह वॉईसचं वाक्य. तर ॲक्टिव्ह वॉईसचा फॉर्म्युला वापरायचा. शी गोज होईल. आणि मग जर असं जर पॅसिव्ह वॉईसमध्ये असतं, ती जाते हे जर वाक्य पॅसिव्ह वॉईसमध्ये असतं तर तिला पाठवलं जातं. मग तिला पाठवणारं कोण आहे, तर ते दिलं नाही आहे, तिला पाठवलं जातं. ती स्वतः जाते तर ते ॲक्टिव्ह वॉईसचं वाक्य आहे की ती जाते. पण जर असं असेल की तिला पाठवलं जातं, तर कोणत्या पण वाक्याला आपण असं विचारतो ना, क्रिया करणारा कोण आहे, तर तिला पाठवलं जातं. तिला पाठवणे ही क्रिया आहे, तिला पाठवलं जाणं ही क्रिया आहे. तर ती क्रिया करणारा कोण आहे, तिला पाठवणारं कोण आहे, तर ते दिलं नाही आहे. तिच्या आईवडिलांकडून पाठवलं जातं का तिच्या टीचर्सकडून पाठवलं जातं का तिच्या फ्रेंड्सकडून पाठवलं जातं का तिच्या नातेवाईकांकडून पाठवलं जातं, काहीच दिलं नाही आहे. फक्त तिला पाठवलं जातं. तर क्रिया आहे पाठवलं जाणे. तर क्रिया करणारा कोण आहे, पाठवलं जाणारं कोण आहे, पाठवणारा कोण आहे, तर ते दिलं नाही आहे. तर मग ज्याच्यात कर्ता दिलेला नसतोच म्हणजे सब्जेक्ट दिलेला नसतो, तर ते पॅसिव्ह वॉईसचं वाक्य असतं. तर मग तिला पाठवलं जातं, ते पाठवणे हे वर्ब आहे, सेंड. तर मग त्याचं पॅसिव्ह वॉईसचं फॉर्म्युला वापरा, तिला पाठवलं जातं. शी इज सेंट असं होणार. तर मग ते फॉर्म्युले तर आपण डिटेलमध्ये एका कोर्समध्ये शिकणार आहोत. ॲक्टिव्ह वॉईस, पॅसिव्ह वॉईसचे पूर्ण 52 फॉर्म्युले. पण प्रत्येक काळ कसा ओळखायचा, हे जे काळ आहेत 12 काळ आहेत, 12 टेन्सेस आहेत आणि 17 हेल्पिंग वर्ब्स आहेत, तर ते कसे ओळखायचे, तर ते अशा प्रकारे ओळखायचे. आता जसं सिम्पल प्रेझेंट टेन्सचे शेवटी त किंवा त नाही आहे, तर मग ते सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असं ओळखायचं. तर आणि शेवटी त आणि त नाही म्हणजे कशा प्रकारचं, तर येतो, जातो, मोजतो, विचार करतो, बोलावतो, पकडतो, आणतो, समजावतो, शिकवतो, सांगतो, देतो, बसतो, घेतो, बघतो, करतो, अशा प्रकारे शेवटी त लागत असेल वाक्याच्या शेवटी क्रियापदाला, तर मग ते सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य. आणि अशा पद्धतीने आपण सगळे 12 काळ शिकणार आहोत, 12 टेन्सेस शिकणार आहोत की 12 टेन्सेस कसे ओळखायचे. आणि अशाच प्रकारे आपण हेही शिकणार आहोत की 17 हेल्पिंग वर्ब कसे ओळखायचे, 17 हेल्पिंग वर्बचे रूल कसे ओळखायचे, 17 हेल्पिंग वर्बचे फॉर्म्युले पण आपल्याला अप्लाय करायचे आहेत, ॲक्टिव्ह वॉईस आणि पॅसिव्ह वॉईस. तर मग ते 17 हेल्पिंग वर्ब आहे, हेल्पिंग वर्बचं सेंटेन्स आहे, हेल्पिंग वर्बचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, हेल्पिंग वर्बचा ॲक्टिव्ह वॉईस किंवा पॅसिव्ह वॉईसचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. तर मग तो कसा अप्लाय करायचा, कसं ओळखायचं की ते हेल्पिंग वर्ब आहे, 17 हेल्पिंग वर्ब्स आहेत, कसं ओळखायचं की ते 12 टेन्सेस मधलं कोणतं टेन्सेस आहे,
तर ते अशा प्रकारे आपण शिकणार आहोत. ह्या प्लेलिस्टमध्ये आपण हे शिकणार आहोत की प्रत्येक टेन्स आणि प्रत्येक हेल्पिंग वर्बचा फॉर्म्युला अप्लाय करायच्या आधी, ॲक्टिव्ह वॉइस किंवा पॅसिव्ह वॉइसचा फॉर्म्युला अप्लाय करायच्या आधी तो टेन्स कोणता आहे ते ओळखायचं आहे, तो हेल्पिंग वर्ब कोणता आहे ते ओळखायचं आहे. तर ते आपण अशा प्रकारे शिकणार आहोत की ओळखायचं कसं टेन्स कोणतं आहे, ओळखायचं कसं की हेल्पिंग वर्ब कोणतं आहे, ते आपण ह्या प्लेलिस्टमध्ये पूर्ण शिकणार आहोत. आणि जेव्हा आपण हे ओळखू त्याच्यानंतर आपण ठरवू की मग ते टेन्स ॲक्टिव्ह वॉइस आहे की पॅसिव्ह वॉइस आहे, ते हेल्पिंग वर्ब ॲक्टिव्ह वॉइस आहे की पॅसिव्ह वॉइस आहे. आणि मग आपण ठरवू की ॲक्टिव्ह वॉइसचा फॉर्म्युला अप्लाय करायचा की पॅसिव्ह वॉइसचा फॉर्म्युला अप्लाय करायचा. आणि मग आपण तो फॉर्म्युला अप्लाय करून मग आपण सेंटेन्स बनवणार आहोत. पहिलं लिहून बनवणार, मग विचार करून बनवणार, मग विचार न करता बोलायला लागणार.